नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये हा बसलेला असतो आणि आकाश तेथे येतो आणि आकाश हा अर्णवला विचारतो की दादा, अरे काय दुपारच्या मीटिंग बद्दल तर बोलायचं राहूनच गेलं, आपली डील फायनल झाली ना? त्यावर आता अर्णव म्हणतो की यस. तेव्हा आकाश म्हणतो की यस, मग लगेच मी मॉडेल्स आणि शोची जी काही डेट्स आहे ती फायनल करतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे. तर आकाश जायला निघतो आणि परत थांबून विचारतो की अरे बाय द वे, तू सकाळच्या मीटिंगचा जो मेनू आहे तो चेंज केला असं मला कळलं, कॅफे एलेक्स. तेव्हा आता अर्णवला असं विचारल्यानंतर अर्णवला ईश्वरीची आठवण होते, कारण ईश्वरीने त्याला चॅलेंज दिलेलं असतं, तुमच्यासारखं पैशामध्ये चूक नाही शोधत मी आणि तुमचे हे पैसे एक दिवस तुम्हाला नक्की बुडवते. या सर्वाचा विचार करून त्याला खूप राग येत असतो. तर आकाश त्याला विचारतो की काय रे दादा, अरे तो कॅफे तुला नाही आवडला का? तेव्हा अर्णव म्हणतो की तो कॅफे आणि त्या कॅफेमधील माणसं ही दोन्ही सुद्धा इरिटेटिंग होते आणि ती मुलगी सुद्धा. तेव्हा आकाश विचारतो की ती मुलगी म्हणजे तीच मुलगी आज परत भेटलीच का तुला? तेव्हा आता अर्णवला आणखीन राग येतो. अर्णव म्हणतो की आकाश हे बघ, त्या मुलीचा विषय सुद्धा मला परत नकोय. आकाश म्हणतो की अरे दादा हे बघ, तिच्याबद्दल बोलताना तुझ्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच असा राग असतो. तेव्हा अर्णवला आणखीन राग येतो आणि रागात तो आतमध्ये निघून जातो. आकाश म्हणतो की अरे दादा दादा, मात्र काही ऐकून न घेता लगेच आतमध्ये निघून जातो. तेव्हा आकाश विचार करतो की ही मुलगी आहे तरी कोण, परंतु काही का होईना त्या मुलीने मात्र दादाच्या मनावर कब्जा तर करूनच ठेवलेला दिसतो आणि असं काहीतरी पहिल्यांदाच घडतंय स्ट्रेंज. त्यानंतर मात्र आता गुरुजी घरी येतात आणि आजी आणि अंजली या दोघींनी अर्णवच्या लग्नाची पत्रिका आता गुरुजींना दाखवलेली असते की त्याच्या पत्रिकेत काय योग आहे किंवा नाही. तेव्हा मात्र आता मामींचं लक्ष जातं. मामी म्हणते की नक्की या दोघींनी अर्णवची पत्रिका गुरुजींना दाखवली म्हणजे नक्की या अर्णवच्या लग्नाचा विचार करतात म्हणून. आणि मग मामी ठरवते की वल्लभरी बाई, अगं तुलाच आता काहीतरी असं करावं लागेल आणि नक्की काय करू असं ती विचार करते आणि पुढच्या प्लॅनची तयारी करते. तेव्हा आता गुरुजी पत्रिका पाहतच असतात. तर आता आजी सुद्धा विचारते की गुरुजी, अहो काय झालं, तुमच्या चेहऱ्यावर इतकी काळजी का दिसते? लग्नाचा योग तर आहे ना अर्णवच्या पत्रिकात? तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो 100% त्याचं लग्न सुद्धा होईल आणि संसार सुद्धा अगदी सुखाचा होईल. अर्णवला मात्र आता खूप त्रासातून जावं लागणार आहे हे नक्की असेल. तेव्हा आजी म्हणते की अहो त्रास म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा आता गुरुजी सांगतात की लग्नाचा योग हा विचित्र आणि खडतर आहे, ग्रहदशाच तशी आहे. तेव्हा मात्र आता अंजली आणि आजी यांना टेन्शन येते आणि धक्का तर बसतो आणि दोघी एकमेकींकडे पाहतात आणि आजी ही गुरुजींना विचारते की यावर तर काहीतरी उपाय तर असेलच ना? अर्णवच्या सुखासाठी मी काही करायला तयार आहे आणि तुम्हाला ठाऊकच आहे की मागच्या वेळी जे काही घडलं त्यामुळे तो खूप तकलीफ मध्ये आहे आणि या लग्नामुळे तरी त्याच्या आयुष्यामध्ये सुख यावं असं तरी मला नक्की वाटतं. मग त्यावर काही उपाय तर असेल, मग सांगा गुरुजी काही उपाय आहे का? तर गुरुजी सांगतात हो, उपाय हे आपल्या खालच्यांच्या समाधानासाठी असतात, परंतु जे काही बाकी आहे ते अगदी वरच्याच्या मनात आहे, अगदी तसंच घडत असतं. तेव्हा मात्र आता वल्लभरी हे सर्व ऐकते आणि आता हे ऐकून तिला आनंद तर होतोच, परंतु आता ती गुरुजींना म्हणते आणि नमस्कार बोलून गुरुजी जवळ येते आणि आकाशची पत्रिका घेऊन येते. जरा आकाशची पत्रिका पहा, त्याच्या या पत्रिकेत लग्नाचा योग कधी आहे ते सांगा. आणि अर्णवची पत्रिका आपल्या हातात घेते आणि मनात म्हणते की अर्णवची ग्रहदशा जरी काही असली आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मात्र त्याचा मार्ग खडतरच असणार आहे, त्याला आयुष्यातून उठवल्याशिवाय मी काही शांत नाही बसणार आणि आता मीच बघते की त्याचं लग्न कसं होतं ते. त्यानंतर आता ईश्वरीचा ह्या नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे नमू तिला खूप अशी मदत करत असते आणि इशू अगं तयार झालीस की नाही? तर ती तिच्यासाठी चहा घेऊन येते. इशू धावतच तयार होऊन येते आणि हे बघ आले ताई, मी तयार सुद्धा झाले असं म्हणते. तर आता नमू म्हणते की अगं इशू हे बघ, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस, त्यामुळे इम्प्रेशन एकदर जमलंच पाहिजे. त्यावर आता इशू सुद्धा खुशून म्हणते इम्प्रेशन तर काम से जमता है ताई आणि चल आता मी निघते. तेव्हा मात्र आता नमू म्हणते की अगं चहा तर घे, चहा थंड होईल. तेव्हा इशू आता गरम गरम चहा घाईने प्यायला जाते, परंतु तिचं तोंड भासते. तेव्हा ती जोरात ओरडते. नमू म्हणते की इशू अगं कशाला इतकी धावपळ करतेस, घाई करू नको, हे घे बरं पाणी. इशू म्हणते की ताई अगं बघ ना चहा किती गरम होता. तेव्हा आता ती घाईने जायला निघते. तर नमू म्हणते की अगं तू पर्स आणि पैसे घेतलेत का? सुटे पैसे घेतले? तर इशू म्हणते की हो घेतले. आता फक्त पैसे हे चपलेट ठेवायचे बाकी आहे आणि पर्स घालायची बाकी आहे.
तेव्हा आता नमो विचारते की अगं तू काय म्हणते, पैसे चपलेट ठेवले आणि आता फक्त पर्स घालायची बाकी आहे. तेव्हा इशू म्हणते की अरे देवा, अगं ताई जीभ खूप भाजली होती म्हणून जे काही होतं ते उलट पुलट होतं. नमो विचारते की अगं इशू काय चाललं तुझं हे सर्व. तर इशू म्हणते की ताई आणि देवघरातील गणपती बाप्पांजवळ येते आणि गणबाप्पाला म्हणते की हात जोडून, गणबाप्पा आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस, सर्व काही अगदी बढिया होऊन जाऊन दे. नमो म्हणते की हो हो सर्व काही बढिया तर होऊन जाईलच, पण इशू अगं जरा थोडंसं शांततेत घे, किती अशी धावपळ गडबड सुरू आहे तुझी. आणि तेवढ्यात त्या दोघींचं लक्ष जातं तर जयू आत्या खास असं इशूचा नोकरीचा पहिला दिवस असतो म्हणून तिला औक्षण करण्यासाठी ताट ओवळण्याचं घेऊन येते. तर आता दोघी अगदी खुश होतात. तर लगेच इशू विचारते की आत्या काय, अगं नोकरीचा पहिला दिवस असल्यानंतर हे असं आरतीचं ताट घेऊन येतात का. जयू आत्या म्हणते की इशू म्हणते की हो हो ओवाळ ना मला. तेव्हा मात्र आता जयू आत्या खास असं ईश्वरीचं औक्षण करते. त्यानंतर मात्र आता इकडे जी आकाशची पत्रिका गुरुजींना दाखवलेली असते तर मुद्दाम नाकावर टिचून आता ही वल्लभरी गुरुजींना विचारते की कशी आहे हो माझ्या आकाशची पत्रिका. तेव्हा आता लगेच गुरुजी सांगतात की हो हो आकाशची पत्रिका तर आता एकदम अशी चांगली आहे, लग्नयोग तर अगदी जुळून आहे, कोणत्याही प्रकारची त्याला अडचण नाही. तर वल्लभरी आणखीन खुश होते. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की येऊ का. तर आता आजी ही गुरुजींची दक्षिणा देते आणि नमस्कार करून गुरुजी निघून जातात. तेव्हा मात्र आता वल्लभरी लगेच आणखीन आजीचं टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता गुरुजींनी जे काही अर्णवची पत्रिका सांगितली तर त्यावरून मला खरंच खूप आणखीन टेन्शन आलंय. म्हणजे त्याच्या जोडीदार बरोबरची जी काही भीती आहे ती आता आणखीन गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरी ठरणार आहे की काय. तेव्हा आता आजीला आणखीन टेन्शन येते. आजी म्हणते की नको गो प्लीज, आणखीन वल्लभरी असं तू तरी काही बोलू नको, असं पुढचं तू बोलू नकोस. तेव्हा वल्लभरी म्हणते की अहो बोलू म्हणजे नको कसं, लग्नाचा निर्णय हा केवढा मोठा निर्णय असतो आणि एक जर निर्णय चुकला तर पुढचं सर्व काही अगदी अवघड होऊन जातं. म्हणजे हेच बघा यांच्या आईच्याच बाबतीतचा जो लग्नाचा निर्णय आहे तो बघा. तेव्हा अंजली लगेच मामीला म्हणते की मामी बास कर, नको तो विषय आता. अंजली आई आजीला म्हणते की आजी तू सुद्धा काळजी करू नको, आपण आपल्या अर्णवसाठी चांगली एखादी मस्त मुलगी शोधूया. आणि आता गुरुजींनी जरी सांगितलेले आहेच तरी सुद्धा आपण सुद्धा जास्त आणखीनच काळजी घेऊ. आणि हे बघ आजी लगेच म्हणते की अर्णवसाठी मी जी मुलगी पसंत करेल ना ती मुलगी साधी असेल, या घराला सांभाळून घेणारी असेल आणि संस्कारी असेल, त्याच्या बाबतीत कोणतीही जोखीम मी नाही पत्करणार. आणि हे जर अर्णवला पटणार नसेल तर त्याला कसं पटून द्यायचं हे मला चांगलं माहिती आहे. असं बोलून आजी आता आतमध्ये निघून जाते आणि वल्लभरीच्या अगदी मनासारखं होत असतं. आणि तेवढ्यात मात्र आता एक नवीन मुलगी असते तर ती अर्णवच्या घरी आता एंट्री करते. ती अर्णवची आता जुनी कोणीतरी मैत्रीण असते आणि अगदी मस्त तिची एंट्री आता त्या अर्णव राजशिर्के यांच्या घरात होते. त्याचं ते घर बघून तिला तर खूप असा आनंद होतो आणि लगेच अशी मॉडर्न स्टाईलमध्ये असणारी ती मुलगी घरात येते. त्यानंतर मात्र आता इकडे आत्तेही इशूला आरतीचं ते काही ताट आहे ते घेऊन ओवाळते. तर आता ते औक्षण झाल्यानंतर इशू म्हणते की आत्या अगं तू लाडू दे ना खाण्यासाठी. तेव्हा आत्या म्हणते की अगं देणारच आहे, परंतु चांगल्या कामासाठी जायला अगोदर दही आणि साखर खातात, त्यामुळे तू दही आणि साखर खा मग तुला लाडू देते. आणि चांगलं काम हे करण्या अगोदर दही साखर जर खाल्लं तर काम हे चांगलं तर होतं पण त्यावर येणारे संकट सुद्धा हे दूर जातात. म्हणून आत्या आपल्या हाताने तिला दही साखर भरवत आणि आत्या परत म्हणते की हो तू तर संकटांना इन्व्हिटेशनच देऊन आली असेल तर दही साखर सुद्धा तुला वाचू नाही शकणार. ऑफिस मध्ये तू वागताना नीट वागत जा, येथे घरात जे काही करते तसा मात्र गडबड गोंधळ तू तिकडे करू नको, समजते का मी काय म्हणते ते. तर इशू म्हणते की गडबड गोंधळ आणि मी नाही, मला तर अशाची सवयच नाही, हो की नाही नमुताई. नमुताई म्हणते की हो हो. तेव्हा जयू आत्या म्हणते की हो ना, बघा कोण बोलतय, साक्षात ईश्वरी देसाई. तेव्हा आता इशू म्हणते की आत्या काय ग, आता थांब मी माझा लाडू घेते. तेव्हा आता एक लाडू तर ती उचलते परंतु आता मात्र आत्याला गंडवण्यासाठी ती दुसरा लाडू उचलण्यासाठी म्हणते की आत्या अगं किती वाजले. तेव्हा आत्या आता घड्याळाकडे पाहायला जाणार तोच इशू त्या वाटेतील दुसरा सुद्धा लाडू उचलते आणि लगेच तेथून पळून जाते. तर आता जयू आत्या ओरडते की अगं इशू माझा लाडू. इशू म्हणते की बाय बाय उशीर होतो. तेव्हा आता आत्या म्हणते की खावरट कुठली. तर नमूला हसू येतं. त्यावर मात्र आता इकडे वल्लभरी अंजली जवळ येऊन बसते आणि म्हणते की अंजली अगं तूच सांग बरं मी काही चुकीचं बोलले का. आणि तेवढ्यात मात्र आता ही मॉडर्न मुलगी तेथे येते. अंजली आणि मामींना एक्सक्यूज मी असं म्हणते आणि ह्या मॉडर्न मुलीचं नाव लावण्य असतं. तर अंजली उठते आणि विचारते की लावण्य अगं तू
इथे अगं बस ना. तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की अर्णव आहेस का? आय एम सो सॉरी, मला घरी यावं लागलं. अर्णव कुठे आहे? कारण मी त्याला कॉल सुद्धा खूप ट्राय केला, त्याचा कॉल सुद्धा नाही लागत, त्यामुळे सो सॉरी, मी घरी निघून आले. तेव्हा अंजली म्हणते की अगं काहीच हरकत नाही. तेव्हा मात्र आता वल्लभरी मामी म्हणते की अगं बाई, म्हणजे बॉस हा ऑफिस मध्ये नाही आला तर त्याला शोधत शोधत घरी आली ही पहिलीच मुलगी असेल. तेव्हा आता लावण्य म्हणते की एक्सक्यूज मी, अहो कॅफेमध्ये आम्ही भेटणार होतो, ऑफिस मध्ये नाही. तेव्हा आता मामी अंजलीकडे पाहत असते तर अंजली विचारते की कॅफे? लावण्य म्हणते की हो हो. आणि काय हो, काय काही झाले का? तेव्हा मामीला तर हसायला येतं आणि काही नाही असं म्हणते. त्यानंतर मात्र आता इकडे जयू आत्याचीही जी काही आरडाओरड आहे ती सुरू असते. बघितलंच ना, घरामध्ये सुद्धा किती ती गडबड गोंधळ घालत असते, सारखी बडबड बडबड करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता इशू पुन्हा धावत येते आणि आत्तू मात्र खूप घाबरते, अगदी तिला दम लागलेला असतो आणि मी विसरले असं म्हणते. तर जयू आत्या आणि नमू तर खूप घाबरतात आणि उठून उभ्या राहतात आणि काय असं विचारतात. परंतु आता इशू धावतच आत जाते आणि जे गणूबाप्पा जवळ ठेवलेले देवघरातील ते अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते घेते आणि हे लेटर मी विसरले होते असं सांगते. तेव्हा जयू आत्या तर डोक्याला हातच लावते. तेव्हा आता इशू म्हणते की बरं झालं हे मला आत्ताच आठवलं, नाहीतर मी तशीच ऑफिसमध्ये गेले असते. तर तेवढ्यात नमो म्हणते की बरं इशू, तू नीट जा आणि मन लावून काम कर. तर इशू म्हणते की हो 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 मी येते. तर नमो म्हणते की अगं ताई इशू ऐक ना, तुझी पोस्ट काय आहे ग तिथे? तेव्हा आता इशू म्हणते की पोस्ट? अगं मी तर पोस्ट काय आहे हे त्याला नाहीच विचारलं. तेव्हा जयू आत्या आणखीनच ओरडते की बढिया चाललं तुमचं, पोस्ट सुद्धा माहिती नाही, पगार सुद्धा तुम्हाला माहिती नाही. अगं खरंच तुला नोकरी मिळाली की स्वप्न पडलं होतं तुला तसं? तेव्हा इशू म्हणते की आत्या अगं खरंच मला नोकरी मिळालेली आहे, परंतु आता मला उशीर होतोय, त्यामुळे खरंच बाय बाय. आणि बाय बाय करत ती निघून जाते. तेव्हा आता जयू आत्या खूप अशी ओरडते, अरे देवा किती हा गोंधळ, आणि एकही काम तिने कधीही नीट केल्याचं मला आठवत सुद्धा नाही, कसलीही नोकरी करणार कपाळ असं नमूला म्हणते. आणि जास्त दिवस ही काही त्या नोकरीत नाही टिकणार. आणि मग मात्र तुम्ही म्हणू नका की जयू बोलली नव्हती म्हणून. आणि थोडंसं हसते आणि संकटाचं दुसरं नाव ईश्वरी देसाई आहे हे कळेलच त्या ऑफिसच्या लोकांना. आणि तेवढ्यात मात्र आता ताई ताई करत इशू पुन्हा धावत येते. तर जयू आत्या आणखीनच घाबरते आणि टणकनी उभी राहते आणि आता काय असं परत विचारते. तेव्हा समोर टेबलवर फोन असतो तर आपला मोबाईल घेते आणि दाखवत म्हणते की मोबाईल विसरले होते. तेव्हा आता जयू आत्या पुन्हा ओरडते की इशू अगं तू किती असा गोंधळ करून ठेवणार आहेस, तुझी तुलाच माहिती. आणि देवाला हात जोडते की अरे देवा वाचव रे तू आता आम्हाला सगळ्यांना हिच्यापासून असे म्हणते. तर नमो ही इशूवर ओरडते की इशू, तर इशू म्हणते की ताई फिकर नॉट, मी कितीही गडबड गोंधळ घातला तर मी ठरवलेलं काम मी पूर्णच करते, हो की नाही? अगं मग दे ना जादूची झप्पी. म्हणून आत्याला लोटून आता नमो आणि इशू एकमेकींच्या परत मिठीत येतात आणि नमोचा पापा घेऊन लगेच आत्याचा सुद्धा पापा घ्यायला येते. तर जयू आत्या ओरडते की अगं सोड मला, आणि तुला ऑफिसला जायला उशीर होतोय, मिठ्या मारायला आता वेळ नाही, निघ आता. इशू म्हणते की बरं आत्या, अगं आशीर्वाद तरी दे, पाया पडते. म्हणून इशू तिच्या पाया पडते. जयू आत्या ओरडत म्हणते की हो ना, आशीर्वाद तर तुला द्यावाच लागेल, सुखी राहा आणि जमलं तर आम्हाला सर्वांना सुखी ठेव. तेव्हा आता इशू म्हणते की आत्या, आणि तेवढ्यात आता जे काही हे जवळकर आहे ना तर ते पेढे घ्या असं करत पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात आणि पेढे देत असतात. तेव्हा मात्र आता पेढे घेतल्यानंतर नमू विचारते की अहो जवळकर काका हे कसले पेढे आहे तो? तेव्हा जवळकर काका म्हणतात की हे पेढे अगदी सोन्यासारखी नोकरी लागली आणि तरी सुद्धा तुम्ही विचारतात पेढे कसले म्हणून, अख्ख्या गल्लीमध्ये पेढे वाटायला नको का? आणि त्यात म्हणजे तुमच्या हात्याचं कामाचं ओझं कमी करून मी ते ओझं कमी करतो. तेव्हा जवळकर काका अगदी रोमॅन्टिक होत आत्याकडे पाहत असतात. तर आत्या आता तडकनी रागाने उठते आणि काही गरज नाही असं जवळकर काकांना रागवून म्हणते. तेव्हा मात्र आता जवळकर काका म्हणतात की अरे देवा, आणि हा पेढा घ्या. तेव्हा आता आत्या म्हणते की जवळ काका अहो मी तुमचा पेढा घेते, परंतु तुम्ही मात्र माझ्या जवळ येऊ नका. तेव्हा आता जवळकर काका म्हणतात की काय बोलतात तुम्ही, अहो माझं नावच जवळकर आहे, त्यात तर तुम्ही सुद्धा म्हणतात की मला जवळ. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की अहो गप्प बसा. म्हणून आता नमो आणि इशूला तर खूप असं हसायला येत असतं. तेव्हा आता जवळकर काका हळूच इशू आणि नमोला म्हणतात की बघितलंस ना, मी तुम्हाला म्हटलं होतं तुमची आत्या रागावली म्हणजे रागावली तर खूप खूप अशी. तर इशू आणि नमो एकत्र म्हणतात
क्यूट दिसते. आणि जवळकर काका म्हणतात की द्या टाळी. तेव्हा त्या टाळी द्यायला जातात, परंतु जयो आत्या मध्येच आता जवळकर काकांच्या हातामध्ये जोरात मार आणि ह्या दोघीवर ओरडते की काय चाललं तुमच्या दोघींचं. इशू तुला ऑफिसला जायचं ना, चल मग निघ. तेव्हा आता इशू म्हणते की बरं बरं आणि लगेच आत्याला बाजूला करते आणि काकांना म्हणते की काका मी तुम्हाला नमस्कार करते, आशीर्वाद द्या मला. तेव्हा जवळ काका म्हणतात की हो हो ऑल द बेस्ट. तर इशू म्हणते की थँक्यू सो मच. तेव्हा आता इशू परत अगदी मोठ्याने म्हणते की आता मी फायनली जाते, बाय 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 आणि धावतच निघून जाते. तेव्हा जवळकर काका हे ओरडतात की सांभाळून जा बर का इशू. इशू म्हणते की हो काका. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव घरी येतो आणि घरी लावण्याला पाहतो आणि लावण्याला म्हणतो की लावण्या. तेव्हा लावण्य लगेच उभी राहते आणि अर्णव असं म्हणते तर अर्णव पुढे येतो आणि तू इथे असं लावण्याला विचार. तेव्हा आता लावण्य म्हणते की अरे आपण तर कॅफेमध्ये भेटणार होतो, परंतु तू तर आलाच नाही. मी तुला कॉल सुद्धा ट्राय केला पण तुझा कॉल सुद्धा लागला नाही. तर आता अर्णव हा तिच्या त्या ड्रेसकडे पाहत असतो. तेव्हा लावण्य म्हणत असते की अरे मला शेवटी राहवलं नाही आणि डायरेक्ट मी इकडे निघून आले, आय एम सो सॉरी. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही आणि चला लेट्स गो. तेव्हा ते दोघेही जायला निघतात, परंतु वल्लभरी मामी म्हणते की अरे वा अर्णव तू इला कॅफेमध्ये घेऊन चाललास का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आणि का. तर वल्लभरी मामी म्हणते की नाही नाही सहजच विचारलं. तेव्हा ते दोघे जायला निघतात, परंतु इच्या सँडलवरून तिचा पाय घसरतो आणि ती पडणार. तोच अर्णव तिला धरतो आणि दोघेही अगदी एकमेकांच्या मिठीत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. मामी आणि अंजली तर आश्चर्याने पाहत असतात. अंजलीला मात्र हे आवडत नाही. तेव्हा लावण्याला हसू येत असतं, तर अर्णव तिला विचारतो की ओके. तर लावण्य म्हणते की आय एम ओके. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत म्हणत असतो की टेक केअर. तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की थँक्यू. मामी तर अगदी पाहतच असते, अगदी टवकारून. तेव्हा अर्णव लावण्याला म्हणतो की कम आणि शेवटी ते दोघेही निघून जातात. तर मामी धावतच त्यांना पाहायला येते आणि ते गेल्यानंतर मात्र आता अंजलीला म्हणते की अंजली हे काय होतं. तर अंजली म्हणते की मला माहिती नाही, मला यांना फोन करायचं, मी आले. म्हणून अंजली धावतच आत जाते. तर आता मामीच्या तर अगदी मनासारखं होतं. मामी खुश होऊन म्हणते की क्या बात है आणि नक्की या दोघांमध्ये काहीतरी चाललंय असं वाटतं. हा म्हणजे ओव्हर लेडी आहे, तिला कशी सुशील आणि संस्कारी मुलगी लागत होती, परंतु ह्या लावण्याकडे बघून काही असं वाटत नाही की सुशील किंवा संस्कारी असेल म्हणून. आणि जर अर्णवने हट्टाने या मुलीशी लग्न केलं तर घरामध्ये असा मोठा धमाका होईल, म्हणून आता तिला खूप आनंद होतो. मोठ्याने ती हसत असते आणि रोज उठून ओल्ड लेडी आणि अर्णव या दोघांमध्ये फटाके वाजायला सुरुवात होईल. आणि अर्णवचं लग्न झालं तरी आणि नाही झालं तरी आता वल्लभरी फायदा नक्की तुझाच असेल. म्हणजे यावर्षी मात्र या घरामध्ये रोजच फटाके वाजतील, अगदी तडतड तडतड करत बार होईल. म्हणून आता खूप असे हसत असते आणि कॅफे म्हणून परत हसायला सुरुवात करते. तिला तर खूप असं अगदी तिच्या मनासारखं होत असतं. त्यानंतर मात्र इकडे अंजलीला आता सारखं रूम मध्ये आल्यानंतर टेन्शन येत असतं. तर राकेश तिथेच असतो. अंजली सारख्या एकसारख्या विचार करत करत गरकी मारत असते, एजा करत असते. तेव्हा मात्र आता राकेश ते मोजतो 15, 16, 17. तेव्हा आता अंजली विचारते की राकेश तुम्ही काय मोजतात. तेव्हा राकेश म्हणतो अगं अंजली मी तुझ्या चक्रा मोजतो, नेमकं तुझं काय चाललं, तू इतकी का अस्वस्थ आहेस. तेव्हा अंजली म्हणते की अहो काही नाही, पण चिंटूला असं वाटतंय सगळ्या मुलींना पैशातच इंटरेस्ट असतो, पण आज मात्र मी जे काही पाहिलं ते वेगळंच होतं. म्हणजे चिंटू कुठल्याही मुलीशी इतका सॉफ्ट वागेल असं कधी वाटलंच नव्हतं. तेव्हा राकेश विचारतो की अगं म्हणजे काय. तेव्हा आता अंजली सांगायला सुरुवात करते की म्हणजे मामी असं म्हणाली की लावण्य आणि अर्णव या दोघांमध्ये सुरू आहे. म्हणजे मगाशी काय झालं की लावण्य आली होती आणि ते दोघे एकत्र कॅफेमध्ये जाणार होते. आणि असं सुद्धा असू शकतं की लावण्य ही चिंटूच्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहे आणि म्हणून सुद्धा तो सॉफ्टली वागला असेल, परंतु मी तर कन्फ्युजच झाले. तेव्हा राकेश उठतो आणि अंजलीला हाताला धरून म्हणतो की बस बरं तू खाली अगोदर. आणि कसं आहे की अंजली अगं तू स्वतःचं कन्फ्युजन उगाच वाढवत. म्हणजे अर्णवला एका मुलीने फसवलेले आहे म्हणून त्याच्या मनामध्ये कडवटपणा आलेला आहे. म्हणून काळ मात्र हे सर्व आजारांचं एक उत्तम असं औषध असतं आणि कदाचित या लावण्यामुळे अर्णवच्या त्या जखमा भरल्या असतात आणि त्या दुःखातून सुद्धा तो बाहेर पडला असेल. आणि माणूस तर दोनदा सुद्धा प्रेमात पडू शकतो. आता मी नाही का. तर लगेच अंजली विचारते की तुम्ही दोनदा प्रेमात. तेव्हा राकेश म्हणतो की दोनदा नाही तर रोज नव्याने तुझ्या प्रेमात तर पडतोस ना. तेव्हा अंजली म्हणते की काय हो तुम्ही, येथे मला खूप टेन्शन आलं आणि तुम्ही नको त्या वेळेस रोमॅन्टिक होतात. तेव्हा राकेश म्हणतो की अगं त्यात कसलं टेन्शन, म्हणजे समजा
अर्णव आणि लावण्यामध्ये जर काही सुरू असेल, तो प्रेमात पडला असेल, तर प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह झालाच ना, याचा अर्थ म्हणजे तो अगोदरचं सर्व काही विसरला. तेव्हा अंजली म्हणते की मामीला सुद्धा तसंच वाटतंय, परंतु माझं मन मात्र नाही मानत. तेव्हा राकेश म्हणतो की हो ना, प्रश्न तर कुलात खूप पडलेत, उत्तर आहे का त्याचं? नाही ना, मग कुणाकडे उत्तर असतील ते? तेव्हा अंजली म्हणते की चिंटूकडे. तर राकेश म्हणतो की करेक्ट, आणि मग तू आता याला फोन कर आणि त्याला सर्व काही अगदी व्यवस्थित शांतपणे विचार, म्हणजे कसं तुला सुद्धा हलकं वाटेल आणि तुला बघून मला सुद्धा अगदी शांत वाटेल. आणि चल आता लगेच त्याला कॉल कर. म्हणून आता अंजली ही कॉल करायला घेते. तोपर्यंत आता राकेश बाजूला होतो आणि मनात म्हणतो की लावण्य. आणि तसा मात्र अर्णवचा चॉईस वाईट नाही, पण जाऊन दे, मिहुनी म्हणजे मिहुण्यासाठी काहीतरी ऑप्शन मात्र सोडायला हवे, कारण आता फक्त आपला फोकस आहे तो ईश्वरीवर. आणि आज मात्र तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे, त्यासाठी भेटावं मात्र लागेलच. म्हणून राकेश आता ईश्वरीला भेटायचं ठरवतो. तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ईश्वरी ही म्हणजे पहिल्यांदा तिकडे जॉबला जायला निघलेली असते आणि वाटेत गणपती बाप्पांच्या मंदिरात येते आणि ते लेटर आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवते. गणू बाप्पा, हे माझं अपॉइंटमेंट लेटर असं म्हणत असते आणि नमस्कार करून डोळे झाकून म्हणत असते की आता फक्त माझ्याकडून यावेळेस मात्र काही गडबड होऊन देऊ नको. आणि तेव्हा मात्र राकेश तेथे आलेला असतो आणि हात जोडून तो ईश्वरीला पाहत असतो. तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही होणार, तर इशू ही राकेशकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता ज्या कंपनीत ती जे काही जॉबला आलेली असते, तर वाटेत तेथे बसलेली असते आणि अर्णव तेव्हा गाडीतून येतो आणि खाली उतरतो आणि इशू मात्र आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.